ठाण्यातील महानगरपालिकेच्या नालेसफाई उपक्रमाला आता कुठेतरी ब्रेक आणि नालेसफाईचा अर्धवट कामाचा पुरावा दिव्या शहरात आढळून आलाय. दिव्यातील दळवी नगर परिसरात एक गेल्या भरपूर वर्षांपासून एक नाला होता. हा नाला बऱ्याचदा पावसाळ्यात आणि पाणी भरल्यामुळे ओसंडून व्हायचा. इथलं घन कचरा हा मोठ्या प्रमाणात त्या रहदारी मार्गावरती, त्या रस्त्यांवरती यायचा. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी स्वारांना किंवा त्या रस्त्यावरून नियमित चालणाऱ्या नागरिकांना तिथून चालण्यास देखील त्रास व्हायचा. मात्र त्या संदर्भात महानगरपालिकेने नालेसफाई उपाययोजना केली होती. नालेसफाई उपाययोजना अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या बहुतांश हद्दीतील नाल्यांची सफाई करण्यात आली होती. मात्र कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या नालेसफाई उपक्रमात अर्धवट असल्याची माहिती आपल्याला नागरिकांकडून कळाली. गेल्या 15 ते 20 दिवसांअगोदर त्या नाल्यातील घनकचरा काढून तिथल्या मूळ रस्त्यावरती ठेवण्यात आले. त्या मार्गिकेवरती कचरा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून असल्यामुळे तिथली रहदारी करणाऱ्या नागरिकांना आता तिथे त्रास होतोय. बऱ्याचदा नागरिकांना इथून तिथे जाण्यासाठी देखील कुचुंबणा होते. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी त्या परिसरात पसरली आणि डास किंवा इतर घाणेरड्या रोगराई देखील नागरिकांना होऊ शकते अशी आशंका नागरिकांकडून वर्तवली जाते. गेल्या भरपूर दिवसांपासून घनकचरा तिथेच सुकण्यासाठी ठेवण्यात आलाय. मात्र त्याला सुकून देखील त्या कचऱ्याला कुठेही त्या कचऱ्याचा आटोप करण्यात आलेला नाहीये. कुठे दुसरीकडे त्याला सरकवण्यात आला नाहीये, कुठे फेकण्यात आले नाहीये. मात्र तो कचरा तिथे असल्यामुळे आता नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मी सोहम शिर्के, आपला महानगर ठाणे.